सर्वांना सलाम. अम, आपण अध्याय 7वा पाहत आहे, मनुष्य स्वभाव. अम, आजचा आहे आजची जी मथळा दिलेला आहे तो आहे पतन. जरी प्रतिरूपाप्रमाणे निर्माण जरी देवाने आपल्याला देव प्रतिरूपाने प्रमाणे निर्माण केले आणि सुंदर व रमणीय निसर्गात ठेविले, तरी आदाम व हवा पापी बनले. हा भयंकर मनुष्यवध आणि आमूलाग्र बदल कसा काय घडला? पापाचा प्रारंभ झाला. देवाने जरी परिपूर्ण जग निर्माण केले, तर पापाचा उद्भव कसा झाला? पहिल्या मथळ्यात दिलेला आहे, निर्माण केले तर पापाचा. मग आपल्याला आपण पाहतो, देवाने पापाला निर्माण केले आहे काय? यशया म्हणतो, तो देवाला अं, स्तुती देऊन म्हणतो की देव पवित्र आहे, त्याची कृती परिपूर्ण आहे, त्याचे सर्व मार्ग न्यायाचे आहेत, त्याचे सर्व तो विश्वसनीय देव आहे. त्याच्या ठाई अनिती नाही, देवाच्या ठाई मुळीच अनिती नाही. तो न्यायी आणि सरळ आहे. पवित्र शास्त्र म्हणते की आपण असा विचारच करायला नको की देवाकडून काही दुष्कर्म होते. काही झालं आपल्याला की आपण काय म्हणतो, अरे देवा, का असं केलं? का माझ्या आयुष्यात असं अम, ही गोष्ट आणलीस? आपण नेहमी देवाला दोष देतो. पण देवाकडून दुष्कर्म कधीही होत नाही, हे आपण लक्षात घ्यायला हवं. देवाकडून कधीही अन्याय होत नाही. आपण म्हणतो, देवा मला ही पोस्ट हवी होती पण मिळाली नाही. आपण आपले मनसुबे आपल्या मनात रचतो आणि मग आपण देवाला दोष देतो. पण देवाकडून कधीही अन्याय होत नाही. देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतःला कोणाचा कोणाला मोहात पाडित नाही. देव कोणालाही मोहात पाडित नाही. आपण म्हणतो, देवा मला माफ कर, पण मी हे बोलत आहे, ह्यांच्याविषयी बोलत आहे, मला माफ कर. आपण देवाला म्हणतो की तू मला माफ कर, कारण तू मला मोहात पाडत आहे की ह्यांच्याविषयी बोल, त्यांच्याविषयी. पण देव कोणालाही मोहात पाडत नाही. तो पापाचा उत्पादक आहे असं आपल्याला वाटतं, पण तो सर्व युगांचा तारणारा कर्ता झाला आहे. तो उत्पत्तीचा कार्य करणारा होय. तुम्ही विचार करा, जो परमेश्वर आपल्यावर एवढं प्रेम करतो की त्याने आपला एकुलता एक पुत्र आपल्या पापासाठी पाठवला. तुम्ही तुमचा मुलगा पाठवू शकता का? मी तर नाही पाठवू शकत. मला एकच मुलगा आहे आणि मी त्याच्यावर भरपूर प्रेम करते. अशा काही गोष्टीसाठी मी त्याला पाठवू शकते काय? नाही, मी मुळीच पाठवू शकत. दुसरा मथळा दिलेला आहे, पापाचा उत्पादक. आपल्याला वाटतं की परमेश्वराने जग निर्माण केलं, कठपुतळ्यांसारखं मानवाचं जग निर्माण केलं, त्यांनी पापाला सावरलं. त्यांनी हे कठपुतळ्यांना ठेवून त्यांनी पापाला सावरलं असतं. पण परमेश्वराचं प्रेम काही वेगळंच आहे. त्याने प्रेम देणाऱ्या व्यक्तींची निर्मिती करण्याची विनंती केली. तो परमेश्वराला काय म्हणाला? आपण आपल्या प्रतिरूपाचा आणि आपल्याशी सदृश असा मनुष्य निर्माण करू. उत्पत्ती याचा पहिला अध्याय आणि 26वे वचन यामध्ये त्यांनी अं, ही गोष्ट देवासमोर मांडली. आणि मग अशा प्रकारे मानव बनवण्याची अं, प्रति गोष्ट झाली. आणि देवाने धोका पत्करला. आपण हे पाहतो. देवाला वाटले की काही त्यांच्यापासून भहकून जातील, काही देवदूत किंवा काही लोक परमेश्वरापासून दूर जातील, ह्यात त्याला वाटलं. पण काय झालं? दुर्दैवाने लुसिफराला गर्व आला. तो श्रेष्ठ प्रतीतील देवदूत होता. आपल्याला हे माहिती आहे, सर्वात श्रेष्ठ येशू नंतर तो देवदूत होता. आणि त्याला गर्व झाला. आणि का गर्व झाला? त्याला अधिकारपणा पाहिजे होता. अधिकारपणाचं पद पाहिजे होतं की येशूच्या ऐवजी मला ते अधिकार पद द्या तुम्ही.
आणि त्याला गर्व झाला आणि तो असंतोषी बनला. नाव आता देवाच्या अधिकार पदाची त्याने इच्छा धरली, मनात त्याने इच्छा धरली. आणि मला वाटलं कापूस घातला. त्यावेळेस त्याने इच्छा धरली आणि या इच्छेच्या काय म्हणतात त्याला, या इच्छेच्या प्रयत्नात त्यांनी विश्व किंवा जगाचे अधिकार पद घ्यायचे याच्या प्रयत्नात त्याने इतर दूतांमध्ये सुद्धा नाराजी पसरली. त्याने इतर दूतांना सुद्धा सांगितलं की बघा, मला अधिकार पद मिळत नाही, तुम्हाला पण मिळणार नाही. आणि त्यांनी नाराजी पसरली, असंतोष त्यांच्यात जागवला, समाधानता त्यांनी केली. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे बोलून त्याचा पाठिंबा मिळवला. पाठिंबा मिळवल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याला सैतान नाव देण्यात आले. त्याला लुसिफर कोणी म्हणत नाही, त्याला सैतान म्हणतो. त्याला सैतान नाव दिले गेले. आणि त्याला व त्याच्या जेवढे त्याचे अनुयायी होते, त्याला सामील झालेले जे दूत होते, देवदूत होते, त्या सर्व दूतास स्वर्गातून खाली टाकण्यात आले. हे आपण ह्या धड्यामध्ये पाहतो. मी धडा एकदम इझी केला. मला आता वेळ मिळाला म्हणून मग मी बसून संपूर्ण लिहून काढलं आणि मग इझी एकदम तुम्हाला समजेल असं केलेलं आहे. आणि मी इथंच थांबत आहे, कारण मग ज्या वेळेस मी लिहून समजून तुम्हाला समजण्याचा प्रयत्न करते, त्यानंतर मग मला छान वाटतं की मी हे तुम्हाला समजेल असं केलेलं आहे. मला पास्टर सौलजकर यांनी सांगितलं की तुम्ही एकदम इझी लँग्वेज मध्ये बोला. हे जे लिहिलेलं आहे फार फार आपल्या समजण्यापेक्षा फार उंच आहे ही मराठी, म्हणून मग मी हे इझी केलेलं आहे आणि मी इथंच थांबत आहे. थँक्यू सो मच.